येत्या 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे। मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे आणि मतदारांचा जागृत होऊन मतदानाचं महत्त्व सर्व समाजाला समजावे या हेतूने मागील अनेक वर्षापासून वारली चित्रकला जिवंत ठेवणारे वणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेखर वांड्रे यांनी वारली चित्रकलेच्या माध्यमातून मतदार जनजागृती अभियान राबविले आहे। यासाठी त्यांनी वारली चित्रकलेतून विविध चित्र साकारले आहे। याबाबत वनी न्यूज 24 ने वारली चित्रकार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेखर वांड्रे यांच्याशी खास बातचीत केली। मतदान केलंच पाहिजे। मतदान हा आपला अधिकार आहे आणि ते आपण केलंच पाहिजे, ते कर्तव्य आहे। शासन मतदान करा याबाबत जनजागृती करत असते। प्रसिद्ध असे वारली चित्रकार आणि ते पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक या पदावर आहे। पोलिसात असून एक उत्कृष्ट वारली चित्रकार आहेत। आपल्यासोबत आहे शेखर वांड्रे। आपण या मतदान जनजागृती होण्याकरिता काय काय चित्र काढलेले आहेत? मी मतदान जनजागृती करता जसं मतदान आधी केलंच पाहिजे याच्यासाठी जसं बरेचसे चित्र वारली चित्रकलेतून काढलेले आहे। परंतु एका चित्रामध्ये मी असं दाखवलेलं आहे, एका ठिकाणी मंदिर आणि दुसरं मतदान केंद्र। परंतु मतदान केंद्रापुढं रांग लागलेली, मंदिराकडे लोक नाही, कारण आपण मंदिराला जास्त महत्त्व देतो। परंतु त्या दिवशी मंदिराला महत्त्व न देता आपण मतदान केंद्राला महत्त्व देतो। अशा स्वरूपाचे बरेचसे चित्र शेतकरी लोक आपल्या शेतीचं काम करताना ते काम सोडून मतदान करायला जातात। मतदान हा आपला अधिकार आहे, त्यामुळे मतदान केलंच पाहिजे। म्हणून या चित्रातून मी माझं एक हे राहते की बा वारली चित्रामधून आपण लोकांना प्रोत्साहित करावं की ते चित्र पाहून तरी त्यांना मतदान करण्याची इच्छा व्हावी। मतदानाच्या दिवशी लोक सुट्टी असल्यामुळं आपले फिरायला फॅमिली घेऊन जातात, परंतु ते न जाता तुम्ही मतदान केलं पाहिजे। कारण मतदान जेवढं वाढेल तेवढा चांगला उमेदवार निवडून येईल आणि तेवढं सरकार चांगलं येईल। म्हणून मतदानाचं पर्सेंटेज वाढलं पाहिजे याच्याकरता मी अनेक वेळेला लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत निवडणूक याच्यामध्ये वारली चित्रकलेमधून जनजागृती करतो आणि यापूर्वीसुद्धा केली आणि आतासुद्धा मी माझे वारली चित्रामधून जनजागृती चालू आहे। आपण हे मतदान जनजागृती वारली चित्र जे काढता याची कुठे प्रदर्शनी वगैरे लावता का आपण या संदर्भात? हां, त्या वारली चित्राची प्रदर्शनी मी सगळ्यात सुरुवातीला शाळेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांना दाखवतो। कारण शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मनात जर हे पेरलं की मतदान केलंच पाहिजे तर ते शाळेचे मुलं आपल्या पालकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करते आणि त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी कोणते कार्यक्रम असला त्या ठिकाणी मतदान जनजागृतीचे आपले चित्र लावायचे। त्याच्यातून माझा एकच उद्देश आहे की मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे आणि चांगला उमेदवार निवडून आला पाहिजे। हे मतदान अनेक लोक करत नाही, पण तुम्ही इतर लोकांना या चित्राच्या माध्यमातून कुठे कुठे कार्यशाळा वगैरे घेतल्या आहेत का? अनेक ठिकाणी कार्यशाळा, वारली चित्रकलेच्या कार्यशाळा घेतलेल्या आहे। त्याच्यातून त्या मुलांना सुद्धा मतदानाचे धडे दिलेले आहे आणि वारली चित्र ही जी आहे ही सोपी वारली चित्रकला आहे आणि वारली चित्र ही सुद्धा लोप पावत आहे। तर ते दोन्ही उद्देश आहे की इथे मतदान जनजागृती पण झाली पाहिजे आणि वारली चित्रकलेचाही प्रसार झाला पाहिजे। अतिशय उत्कृष्ट असे विचार आहे। आपण नेहमी पोलिसांना कडक भूमिकेमध्ये पाहतो, पण वारली चित्राच्या माध्यमातून मतदारांनी जागृत झालं पाहिजे आणि मतदान केलंच पाहिजे, तो आपला अधिकार आहे असे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी आज आपल्या पोलीस खात्यात आहे। अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि वारंवार ते मतदान करा असं जनजागृती ते नेहमी करत असतात। कॅमेरामन आकाश दुबेसह सागर मुने, वनी न्यूज 24।